या क्षणामध्ये माझ्या मनात पूर्णपणे पोकळी आहे, ती म्हणजे माझे वडील आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची. आज मी तुम्हाला शब्दातून भावना माझ्या सांगू शकत नाही की मला आज किती त्रास होतोय, की आज एवढा मोठा क्षण आहे. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आज झालेली आहे आणि या क्षणी माझे वडील माझ्यासोबत नाहीत, ही मी माझं दुर्दैव समजतो. पण आज हे जे काही घडतंय, हे काही जे झालंय, हे पूर्णपणे हे माझ्या वडिलांमुळं झालेलं आहे. त्यांनी गेल्या 30 वर्षापासून रक्ताचं पाणी केलं आहे, रात्रीचा दिवस एक केला आहे, सर्वसामान्य जनतेमध्ये राहिले, त्यांचे कामं केले, सुखदुःखामध्ये गेले, सर्व काही जनतेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित केलं. आणि आज त्याचंच फळ म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून या जनतेने मला काही एकट्याला सोडलं नाही. ही जनता माझ्यासोबत कुटुंबातल्या सदस्यासारखी खंबीरपणे आणि अंतिम फेरीचा निकाल मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 23 तारखेला जे मतदान झालं, 23 तारखेला जे मतदान झालं, हे जनतेची भावना कर्डिले साहेबांच्या प्रति काय होती, ही भावना त्यांनी 23ला व्यक्त केली आणि आज 4 तारखेला हा निकाल लागला. हा म्हणजे कर्डिले साहेबांवरती जनता किती प्रेम साहेबांवर करते हे मताच्या माध्यमातून दिसलेलं आहे. निश्चितपणे भविष्याच्या वाटचालीमध्ये साहेबांनी जसं शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम केलं, माझा शेवटचा श्वास देखील जनतेच्या सेवेसाठी हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. महत्वाचा मुद्दा आहे महेश केशव या कृष्ण विखे पाटील साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, फेरी क्रमांक 27 मध्ये मोजलेली मते 5109, एकूण मोजलेली मते 1,85,285. मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 ह्याची मत मोजण्याची प्रक्रिया चालू आहे. भावनेचा मान सन्मान ठेवला आणि यामधून इच्छा असताना देखील अर्ज भरला नाही, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भेटायला जाणार आहात, आभार मानण्यासाठी भेटायला जाणार आहात? मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, मी 100% त्यांना भेटेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.